नमस्ते मित्रांनो, कुळ वहिवाट कायद्यात एक छोटीशी सुधारणा आलेली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ करत आहे. आपल्याला जसं माहीत आहे की कुळ वहिवाट कायद्याच्या कलम 43(1)(अ) मध्ये सुधारणा आलेली आहे. आधी मी ती सुधारणा आपल्याला दाखवतो. याच्यासाठी व्हिडिओ करण्याचं कारण असं आहे की दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी शासनाने एक राजपत्र प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रकरण 2 मध्ये सुरुवातीला महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम याच्या कलम 43 मध्ये म्हणजे 1948 चा जो आहे महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 याच्या कलम 43 मध्ये पोट कलम 1 मधील दुसऱ्या खंडात जो उपखंड इन्सर्ट केला होता तो रद्द केलेला आहे. व्हिडिओ करण्याचं कारण असं की हे जे शासन राजपत्र आहे त्याच्यात एकूण 2 कलमांमध्ये सुधारणा केलेली आहे. त्याच्यामुळे सर्वसाधारणपणे हे वरचं वाचायचं राहून जातं. या राजपत्रामध्ये कलम 43 आणि कलम 63(1)(अ) यामध्ये सुधारणा केलेली आहे. पण या व्हिडिओमध्ये आपण फक्त कलम 43 ची माहिती घेऊ. आपल्याला जसं माहित आहे की मूळ कलम 43 जे आहे त्यामध्ये कुळाने काही पर्टिक्युलर कलम आहेत कुळ कायद्यातली, जे 32 आहे, 32(फ) आहे, 32(झ) आहे, 32(न), 33(ग) किंवा 43(1) च अन्वय खरेदी केलेली अथवा कलम 32(प) किंवा कलम 64 अन्वय कोणत्याही व्यक्तीस विकलेली कोणतीही जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व मंजुरी वाचून तिची विक्री करून, देणगी देऊन, अदलाबदल करून, गहाण देऊन, पट्ट्याने देऊन किंवा अभिहस्तांतरण करून हस्तांतरित करता कामा नये अशी मूळ तरतूद आहे. अशी मंजुरी जिल्हाधिकारी राज्य शासन विहित करील त्या परिस्थितीत आणि त्या शर्तीच्या अधीनतेने देतील. ही मूळ तरतूद आहे कलम 43 ची 1948 च्या कायद्यातील. याच्यामध्ये शासन राजपत्र 7 फेब्रुवारी 2014 ते मी आपल्याला दाखवतो. हे 2014चं राजपत्र आहे. काय सुधारणा आली आपण बघू. याच्यामध्ये जसं आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण 3 प्रकारच्या कुळ कायदे अंमलात आहेत. विदर्भ प्रदेशासाठी वेगळा आहे, औरंगाबाद डिव्हिजनसाठी वेगळा आहे आणि उर्वरित पश्चिम महाराष्ट्रासाठी वेगळा आहे. तर याच्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा केलेली आहे. तर आपण काय सुधारणा ती लक्षात घेऊ. हा जो मी आता आपल्याला 7 फेब्रुवारी 2014 चं जे राजपत्र दाखवलं याच्यामध्ये महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन तसंच हैदराबाद कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम आणि महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम विदर्भ प्रदेश 1958 यामध्ये सुधारणा केली गेली होती. तर महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 मध्ये कलम 43 मध्ये आणि हैदराबाद कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1950 च्या कलम 50(ब) मध्ये आणि विदर्भ प्रदेशामध्ये जो कुळ कायदा लागू आहे 1958 चा त्याच्या कलम 57 मध्ये एक परंतु जादा दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की कोणत्याही कुळाला कायदेशीरपणे त्यांनी शेतजमीन खरेदी केली असेल म्हणजे कुळ कायदा कलम 32(ग) नुसार त्याची किंमत ठरली असेल आणि त्यांनी किंमत भरली असेल, त्याला 32(म) चं प्रमाणपत्र मिळालं असेल किंवा जे इतर 2 कायदे आहेत त्याचे संबंधित कलमानुसार जो कुळ हा शेत मालक झालेला आहे, जमीन मालक झालेला आहे, त्याला असा मालक होऊन म्हणजे महाराष्ट्र कुळ वहिवाट जो अधिनियम 1948 चा याच्या कलम 32(म) नुसार मिळालेले प्रमाणपत्र किंवा हैदराबाद कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम याच्या कलम 38(ई) नुसार मिळालेले प्रमाणपत्र, हे प्रमाणपत्र मिळून जर 10 वर्षाचा काळ लोटला असेल तर त्याला जमीन विक्री करताना
अन्य कोणत्याही परवानगीची किंवा पूर्व परवानगीची मंजुरीची आवश्यकता असणार नाही. तर मग त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी आकारणीच्या 40 पट रक्कम ही शासनाला भरायची आहे. तहसीलदारकडे अर्ज करायचा आहे, तहसीलदार त्याला चलन करून देणार आणि त्यांनी आकारणीच्या 40 पट रक्कम जी आहे ती शासनाला भरायची आहे. जमीन विक्री करताना खरेदीदार ज्याला तो जमीन विक्री करणार आहे तो शेतकरी असावा. जमीन विक्री करताना ज्याला तो जमीन विक्री करत आहे त्याच्याकडच्या जमीन जी आहे ती कमाल मर्यादा क्षेत्र जे आहे, जमीन धारणेची कमाल मर्यादा कायदा जो 1961चा, त्यामध्ये जे विहित क्षेत्र दिलेलं आहे किंवा कमाल क्षेत्र दिलेलं आहे त्यापेक्षा ते क्षेत्र जास्त होता कामा नये. आणि तिसरं म्हणजे अशी जमीन विक्री करताना तुकडेबंदी कायद्याचा भंग होता कामा नये. म्हणजे तुकडेबंदी कायद्यानुसार जे प्रमाणभूत क्षेत्र विहित केलेलं आहे त्यापेक्षा कमी क्षेत्राची विक्री त्या कुळ झालेल्या जमीन मालकाला करता येणार नाही, अशा या अटी होत्या. आता याची जी सुधारणा आली ती आपण 1-2 मिनिटात बघू. ही जी सुधारणा आलेली आहे ही सुधारणा 15 एप्रिल 2026 रोजी आलेली आहे. मी जसं आपल्याला आधी दाखवलं तर ही जी सुधारणा आधी आलेली होती, 40 पट त्यांनी रक्कम भरायची आकारण्याच्या, ती तरतूद आता रद्द करण्यात आलेली आहे. अर्थात बाकीच्या सगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या आहेत तशा लागू राहतील. आणि ही झाली महाराष्ट्रातली म्हणजे 1948चा कायदा. याच्यासाठी अधिनियम नवीन जो केलेला आहे तो 67 केलेला आहे, त्यानुसार हे बघण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर इथं हैदराबाद कुळ वहिवाट याच्यासाठी अधिनियम जो केलेला आहे तो अधिनियम क्रमांक 21 केलेला आहे. म्हणजे 50 मधील पोटकलम 1 मधील खंड वगळण्यात आलेला आहे. आणि विदर्भ प्रदेशमध्येही कलम 57 मधील खंड 1 जो दाखल केला होता 1 क तो वगळण्यात आलेला आहे. तर याच्यामुळे एक लक्षात घ्या की आता जमीन मालक झालेल्या कुळाला जर खरेदीचं प्रमाणपत्र प्राप्त होऊन 10 वर्षे लोटली असतील तर त्याने ती जमीन विक्रीसाठी, अदलाबदल करण्यासाठी म्हणा किंवा गहाण ठेवण्यासाठी, इतर कोणत्याही कारणासाठी त्याला आकारणीच्या 40 पट रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. तथापि इतर ज्या अटी आहेत त्या लागू होतील. म्हणजे तो ज्याला जमीन विक्री करणार आहे ती व्यक्ती शेतकरी असावी. पुन्हा त्याच्याकडं ज्याला तो विक्री करणार आहे त्याच्याकडे कमाल जमीन धारणा कायद्यानुसार जे क्षेत्र कमाल विहित केलेलं आहे त्यापेक्षा जास्त जमीन नसावी किंवा ही जमीन खरेदी केल्यानंतरही त्याच्यापेक्षा जास्त मर्यादा होत नसावी. आणि तुकडेबंदी कायद्याचा भंग होत नाही हे बघितलं जाणार आहे. फक्त जे 40 पट रक्कम आकारणीच्या जे त्याला भरावी लागायची ती त्यांनी भरण्याची आता आवश्यकता नाही, त्याच्यातून त्याला माफी दिलेली आहे आणि ती तरतूद रद्द करण्यात आलेली आहे. ठीक आहे. बाकीच्या तरतुदी लागू राहतील. फक्त 40 पट रक्कम त्यांनी भरायची नाही. त्यांनी फक्त तहसीलदारकडे अर्ज करायचा आहे आणि तहसीलदार आदेशान्वये इतर हक्कातील 43च्या बंधनास पात्र जो शेरा आहे तो रद्द करेल जर त्याला जमीन खरेदी करून किंवा संबंधित कलमानुसार त्याला जे प्रमाणपत्र मिळालेलं आहे मालकी हक्काचं ते मिळून जर 10 वर्ष झाली असतील तर ही तरतूद आहे. आणि जसं आपल्याला आधी सांगितले की इतर ज्या अटी आहेत त्या लागू राहतील. परंतु जर 10 वर्षाचा काळ लोटला नसेल तर त्याला नेहमीप्रमाणे उपविभाग अधिकारी यांची परवानगी घ्यावी लागेल जमीन विक्रीसाठी, गहाण ठेवण्यासाठी किंवा इतर कारणासाठी. आणि त्यावेळेस ही जी रक्कम आहे ती फक्त भरावी लागेल जर 10 वर्ष झाली नसतील तर. अदरवाईज अशी रक्कम भरण्याची
काही आवश्यकता नाही. जर त्याला कुळाला कायदेशीरपणे जमीन मालक होऊन जर 10 वर्ष झाली असतील तर आकारणीची 40 पट रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. तथापि तो ज्याला जमीन विकणारा आहे तो शेतकरी असावा. त्याच्याकडे कमाल जमीन धारणा मर्यादा कायदा जो आहे त्यापेक्षा जास्त जमीन नसावी आणि तुकडेबंदी कायद्याचा भंग या व्यवहारामध्ये होता कामा नये. या अटी लागू राहतील. जिथं 10 वर्ष झालेली आहे, जिथं 10 वर्ष झालेली नाहीत त्या ठिकाणी ज्या आधीच्या तरतुदी आहेत त्या लागू राहतील. म्हणजे आकारणीची 40 पट रक्कम भरणे, पुन्हा ज्याला जमीन विकत आहे तो शेतकरी असणे, कमाल जमीन धारणा कायद्याचा भंग न होणे आणि तुकडेबंदी कायद्याचा भंग न होणे या अटी लागू राहतील. हा व्हिडिओ आपण इथं संपू. नमस्ते, धन्यवाद.